या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याची व्याख्या भगवान श्रीकृष्णाने सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर 19 ओवी नंबर 559 यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्याच्या गाठी नाही कांचवटी, ज्याच्या गाठी नाही कांचवटी, परी संतुष्टता नित्यपोटी, परी संतुष्टता नित्यपोटी, तोची संपन्न सकळ सृष्टी, तोची संपन्न सकळ सृष्टी, सत्य गोष्टी हे उद्धवा, सत्य गोष्टी हे उद्धवा. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की हे उद्धवा, या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती तो ज्याच्याकडे फुटकी कवडी सुद्धा नाहीये, परंतु नेहमी तो संतुष्ट आहे, समाधानी आहे, मनाने नेहमी समाधानी आहे, असा व्यक्ती या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती. म्हणून श्रीमंत कोणाला म्हणायचं? जो नेहमी आनंदात आहे, समाधानात आहे, समाधानी आहे. बघा, फुटकी कवडी सुद्धा नाहीये तरी सुद्धा मात्र तो आनंदात आहे, समाधानी आहे. तो व्यक्ती या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती. म्हणून परत एकदा या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने हे सांगितलेलं आहे की समाधानाला जास्त महत्त्व द्या, पैशाला नाही. पैशाने कितीही श्रीमंत झाले परंतु जर मनाला समाधान नसेल तर तो व्यक्ती श्रीमंत कसा म्हणता येईल? गाड्या बंगले सगळं आहे, खायला पंचपक्वानाचं ताट आहे, पण जर डायबिटीज असेल तर खाणार कसे? अनेक प्रकारच्या वैभवांनी युक्त आहात पण चालता येत नसेल तर काय? आरोग्य चांगलं नसेल तर काय उपयोग आहे? म्हणून आपल्याला समाधान ह्या विषयावर सर्वांनी काम केलं पाहिजे. जेही काम करताय त्याच्यामध्ये आपल्याला समाधान भेटलं पाहिजे, या उद्देशाने आपण कामं केली पाहिजे. आणि जो परम समाधानी आहे तोच एक नंबरचा श्रीमंत असं देवाने या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, जगद्गुरू जनार्दन स्वामी, विद्यमान शांतिगिरी महाराज, हे सर्वांनी समाधानाला महत्त्व दिलं, पैशांना नाही. पैशांच्या पाठीमागं पळाले नाही. बघा, पैसा कमावण्यासाठीच पूर्ण जीवन व्यतीत नाही केलं, तर समाधान कशात आहे हे त्यांनी शोधलं. जसं आपल्या भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती हे काही वर्षापूर्वी धीरूभाई अंबानी होते. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक होते. ते भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांना आज निधन होऊन जवळपास 10-12 वर्ष झालेली आहेत. आणि जर पैसाच सर्वस्व असला असतं किंवा पैशानेच माणूस सर्व काही प्राप्त करू शकला असता तर मग धीरूभाई अंबानी हे त्यांचे आदर्श राहिले असते प्रत्येकाचे, कारण त्यांनी सर्वात जास्त पैसा कमावला. परंतु तसं होतं का? आज 10-12 वर्षानंतर किती लोक धीरूभाई अंबानींचं स्मरण करतात, किती लोक त्यांचं आठवण काढतात? माझ्या मते काही हजार लोक असतील. परंतु एक व्यक्ती या जगामध्ये असे झालेले आहेत जे 800 वर्षापूर्वी या पृथ्वीवर होते. या जगात फक्त 22 वर्ष राहिले, पैसा कमावला नाही, परंतु त्या व्यक्तीसाठी 800 वर्षानंतर सुद्धा लोक आळंदीहून पंढरपूरला पायी येतात. ही कोणती किमया आहे? त्यांनी लिहिलेला ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचतात, महिनाभर चालतात. असा महिमा त्या व्यक्तीचा आहे, ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. आणि त्यांचे फोटो घराघरात आहेत. म्हणून जर आदर्श जर पैसा असला असता किंवा पैसा कमावणारा व्यक्ती किंवा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती हा पैशाने झाला असता तर मग आज घराघरात धीरूभाई अंबानीचे फोटो राहिले असते. पण तसं नाही आहे. सर्व घरांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचे फोटो आहेत 800 वर्षानंतर सुद्धा. म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या, पैसा हा सर्वस्व नाही आहे. पैसे ही गरज आहे आपली, परंतु ते सर्वस्व नाही आहे. समाधान मात्र आपल्या मनाला खूप महत्त्वाचं आहे आणि समाधानासाठी आपण कामं केली पाहिजेत, समाधानासाठी जगलं पाहिजे.